नमस्कार, मी भगवान जाधव आणि आपण पाहतात लोकपरिवर्तन न्यूज लाईव्हचं डिजिटल प्लॅटफॉर्म. सध्या देशामध्ये दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आता केवळ एका परीक्षेपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर हे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाचा आणि लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केंद्रबिंदू बनला आहे. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपर फुटीतील प्रकरणामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थ्यांची मागणी स्पष्ट आहे की जबाबदारी निश्चित व्हावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपला पदाचा राजीनामा द्यावा. परंतु तसे न होता सरकारने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर येण्यापासून रोखले व विद्यार्थ्यावर तुफान लाठीचार्ज केला. यामध्ये दिल्ली पोलिसांसोबत व आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईची देशभरात सध्या चर्चा सुरू आहे. अनेक आंदोलक यामध्ये जखमी झाले. काही पत्रकारांनाही या कारवाईचा मोठा फटका बसल्याची ही माहिती समोर आली आहे. या घटनेने देशामध्ये अनेक गंभीर प्रश्न सुद्धा उपस्थित केलेले आहेत. विद्यार्थी न्याय मागत असतील तर त्यांना उत्तर लाठीने द्यायचे की संवादाने द्यायचे? लोकशाहीत आंदोलन करणाऱ्यांचा आवाज ऐकून घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. कायदा सुव्यवस्था राखणे आवश्यक असले तरी पोलिसांनी बळाचा वापर करणे हा नेहमीच शेवटचा पर्याय असतो. पण तसे न घडता पोलिसांनी सुरुवातीलाच लाठीचार्ज केला. आज महाराष्ट्रासह देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा वाढत असला तरी विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक या प्रश्नावर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी करत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर एक सवाल देशभरात विचारला जात आहे, तो म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा का? त्याच अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ही महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. तसेच याही समोर आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो की लोकशाहीमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलीस बळाचा वापर होणार असेल तर हा लोकशाहीच्या मूल्यापुढील इशारा आहे का? पत्रकारावरही कारवाई झाल्याच्या वृत्तामुळे प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, नाही का? देशाच्या इतिहासात स्वातंत्र्य, संविधान आणि लोकशाही मूल्यांसाठी अनेकांनी संघर्ष केला. त्यामुळे काही नागरिकांमध्ये आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की लोकशाही संस्थांवर विश्वास टिकवण्यासाठी अधिक उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि संवादाची सरकारला गरज आहे का? या सर्व घडामोडीमध्ये सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, घटनांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण व्हावा अशी आता अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु असं कुठेही होताना दिसत नाही. सरकार विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज हे करीतच आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांना उत्तर देणे कोणत्याही सरकारची जबाबदारी असते. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज दडपून प्रश्न संपत नाही, उलट लोकशाहीमध्ये अधिक प्रश्न निर्माण होतात. आणि या प्रकरणात सत्य काय आहे याचा निर्णय निष्पक्ष चौकशी आणि न्याय व्यवस्था करेल. मात्र विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे आणि जबाबदारी निश्चित करणे ही आता काळाची गरज बनली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आपले मत काय? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा का? आपले मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज.